हाय हॅलो नमस्ते. कसे काय मंडळी. आजचा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण का आज मला माझा छोटा भाऊ जॉईन करतोय. का करतोय, काय करणार आहे तो व्लॉगमध्ये जाणून घेऊया पुढे. कारण का आज काहीतरी स्पेशल कुकिंग होत आहे. तर आपण आता लॉबस्टर मेकिंग करतोय. एक मिनिट बघूया. हे बघा, हा घेऊन आलाय लॉबस्टर्स आणि कट पण स्वतःच करतोय. दाखवते कसं कट करायचंय आणि आपण त्याचं बटर गार्लिक मध्ये करणार आहोत. हे बघ, साफ करताना दाखवताना कसं साफ करताय. तुम्हाला त्याचं पहिलं मेन म्हणजे त्याचं हेड पोझिशन आहे, जे इथून तुम्हाला पील करायचं आहे. तुम्हाला पूर्ण स्क्वीज करून त्याचा पूर्ण हेड साईडला करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याचा वरती हे एकदम टफ कवर असतात ते तुम्हाला पूर्ण वेगळं करून त्यानंतर मग तुम्हाला असा एक प्रॉपर पीस भेटणार लॉबस्टरचा. मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बनवणार तेव्हा त्याला तुम्हाला मध्ये कट करून कट केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ब्लॅक कलरचा त्यांचा एक तंतू धागाप्रमाणे असतो, तो तुम्हाला साईडला करायचा. ज्याच्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तो साईड करावा लागतो. तो एवढा मोठा पीस आहे, तुम्ही बघू शकता. अँड साईजला खरंच खूप छान आहे. सो ही एक पद्धत आहे बनवण्याची. तो आम्ही बटर गार्लिकचा आज बेत केला आहे, बटर गार्लिक लॉबस्टरचा. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आनंद घ्या लॉबस्टरचा. आता त्याने एकदा साफ करून दाखव कसं साफ करतोय ते. जरा जवळ आहे, बघू दाखवताना पूर्ण कैचीने कट कर. त्याच्यावरचं पूर्ण हे सगळं साफ करायचंय. मी साफ नाही करत आहे कारण का साफ सगळं तो करतोय आणि माझ्या मम्मीची पाठीमागून कमेंट्री चालू आहे. एक एक साफ करणार आहे आणि साफ करणार आहेस हे लॉबस्टर. तर तोपर्यंत तो जो आहे पूर्ण कट करून त्यामध्ये बघा छोटासा धागा असतो, तो काढावा लागतो. दिसतंय? हा छोटासा धागा जो आहे तो काढून घ्यायचा पूर्ण. आणि मीनवाईल मी साईडला पूर्ण लसूण वगैरे सोलून घेते, म्हणजे जेणेकरून आजचा कुक तोच आहे आणि तोच बनवणार आहे. आता हे लॉबस्टर्स याने पूर्ण क्लीन केले. आता मी याला कटिंग कसं करायचं दाखवते, बिकॉज एव्हरी बॉय शुड नो हाऊ टू कुक. आता माझ्या भावाला मी शिकवते की कसं कट करायचंय आणि त्यानंतर तो पुढचं कटिंग करणार आहे. ना असं घ्यायचंय आणि असं कट. त्याचं पूर्ण कट कर. बरोबर कट करत जाते. हे सगळे आता पूर्ण कट करून झाल्याच्या नंतर आपण पाण्याने पूर्ण वॉश करून घ्यायचंय. ते सुद्धा हाच करणार आहे कारण का आजचा कुक कोण आहे तर हा आहे. क्लीन करून ना त्याच्यामध्ये कढईमध्ये टाक सगळं. हा आणि पूर्ण क्लीन करून घे सगळं. सगळं स्वच्छ धुवून घ्यायचंय पूर्ण. आता हे सगळं कटिंग करून झालंय आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, आता त्याच्यामध्ये पॅन गरम करत ठेवायचंय. बटर टाकायचंय त्याच्यामध्ये. बटर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं टाक. लसूण टाक पहिलं बटर मध्ये, थोडं फ्राय होऊ दे आणि मग त्याच्यामध्ये हे कट केलेले लॉबस्टर्स टाकायचे. ठीक आहे, चल. पहिला पॅन गरम करत ठेवायचा असतो. पॅन गरम करत ठेव. पॅन गरम करत ठेव एका साईडला. त्यामध्ये त्याच्यामध्ये बटर आणि लसूण पण पूर्ण क्रश करून टाकायचे. लसूण त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये बटर टाकून घे पूर्ण. बटर पॅन मध्ये आता टाकून त्याच्यामध्ये पूर्ण थोडं स्टर कर सगळं. अजून थोडं बटर टाक. आता त्याच्यामध्ये पूर्ण ना आता हे लसूण सगळं थोडं किसून तुला टाकावं लागेल. एकदम बारीक बारीक चॉप करायचं लसूण. काही पण टाकते ना. बटर मेल्ट होत आहे तोपर्यंत तुला चॉप करून घेतो. एकदम बारीक बारीक चॉप करतो. हे चॉप केलेला गार्लिक आहे ना सगळं त्याच्यामध्ये हे कर. पूर्ण टाकून घ्या. थोडं स्टर करते. आता हे झालंय सगळं. ह्याच्यामध्ये ना आता आपल्याकडे ब्लॅक पेपर टाकायचं आहे ना, तर ब्लॅक पेपर पूर्ण क्रश करण्यापेक्षा मी असं अख्खेवाले ब्लॅक पेपर टाकते. ह्याच्यामध्ये थोडंसं टेस्ट येईल ब्लॅक पेपरची. कळलं? आणि आता ह्याच्यामध्ये सॉल्ट टाक. मीठ घे त्याच्यामध्ये टाकायला. एकदम हलकं सॉल्ट टाक त्याच्यामध्ये पहिलं. इथून घ्या आता बोल.
हा, इथं मग आता हलकं पहिले सॉल्ट टाक म्हणजे ते बटरला लागेल. त्याच्यानंतर मग आपण परत हे पण टाकणार आहे ना लॉबस्टर त्याच्यामध्ये. हे ऑलमोस्ट 2-3 मिनिट झाले आहे ना, आता ह्याच्यामध्ये तू ते टाक. हा पूर्ण सगळं टाकून दे त्याच्यामध्ये. लॉबस्टर त्याच्यामध्ये टाकून दे. हा व्हेरी गुड. हा ते पूर्ण असे करत राष्ट्र आणि ना त्याच्यावरती झाकण मारून ठेव. किती मिनिटं ठेवावं लागेल ते मला? आता तू 5 मिनिटं ठेव. फर्स्ट टाइम कुकिंग आहे ना, तर मग तू हे कर, टायमर लाव तुझा. हा टायमरने 5 मिनिटं ठेवून दे, झाकण मार त्याच्यावर. सो गाइस, इथून पुढे मी चॅनल टेक ओव्हर करतोय ताईचा. त्याच्यामुळे आता फायनल स्टेज राहिले ज्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीरची गार्निशिंग करायची आहे त्या गरम लॉबस्टर्सच्या पीसेसवरती. सो मी आता हे उघडून त्याच्यावरती आता कोथिंबीरची गार्निशिंग करत आहे, ज्याच्यामुळे त्याला एक वेगळीच टेस्ट येते कोथिंबीरमुळे. सो हा एक इंडियन तडका देतो आहे आपण आपल्या पद्धतीने त्याच्यावरती. सो तुम्ही पाहू शकता